तर M1च्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे लिमिटचा आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे की लिमिट x टेंड्स टू 0 a to the power x plus b to the power x plus c to the power x टोटल डिवाइड बाय 3 आणि होल पॉवर 1 बाय x. आता हा सॉल्व करायच्या आधी आपण चेक करू का कुठल्या टाईपचे लिमिट्स आहे. त्यासाठी आपण काय करतो, जिथे जिथे एक्सची व्हॅल्यू असेल तिथे आपण काय करतो 0 पुट करतो. तर एकदा लिमिट चेक करून घेऊ आपण. सो लिमिट चेक करायला आपण पुट केलं आहे a चा पॉवर 0 प्लस b चा पॉवर 0 प्लस c चा पॉवर 0 त्याचा पॉवर डिवाइड बाय 3 आणि टोटल पॉवर 1 बाय 0. आता कुठल्या नंबरचा पॉवर 0 असेल म्हणजे आन्सर काय होते 1. हा भेटला तुम्हाला 1 प्लस 1 प्लस 1 डिवाइड बाय 3 आणि टू दी पॉवर कुठल्या नंबरनं 0 डिवाइड करतो अप्रॉक्सिमेटली काय होते नॉट डिफाईन किंवा इन्फानाईट. आता तुम्ही ना डिवाइड करून बघा काय झालं आहे 3 बाय 3 काय होते 1 बाय 1चा पॉवर इन्फिनिटी. हा कुठल्या टाईपचा फॉर्म आहे, याला म्हणतो आपण इनडिटर्मिनेट फॉर्म. याला आपण सॉल्व करू शकत नाही. अशा क्वेश्चनला सॉल्व करायला आधी आपण दोन्ही साईडला लॉग घेतो. आता त्याच्या सोल्युशनला आपण थोडं फोकस करू. सोल्युशनमध्ये स्क्रीन मोठी करतो. ओके, सोल्युशन करूया आपण. ॲज्युम करा की याची काहीतरी लिमिटची व्हॅल्यू आहे. सो लेट्स जस्ट ॲज्युम या लिमिटची व्हॅल्यू आहे एल इक्वल्स टू काय तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 a to the power x plus b to the power x c to the power x by 3 आणि होल पॉवर 1 by x. आता हे अजून केलं आपण ही व्हॅल्यू कशी आहे लिमिटची व्हॅल्यू यायला आहे. आता सॉल्व करायला इथं सॉल्व होणार नाही कारण की इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. त्याला मी काय करणार आहे दोन्ही साईडला लॉग घेणार आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आता एल एन घ्या किंवा लॉग घ्या काही फरक पडत नाही कारण जो सोडून तुम्ही अँटीलॉगच घेणार आहात. सो दोन्हीसुद्धा लॉग घेतलं तर मला मिळालं इथे लॉग एल आणि कुठल्याही नंबरचा लॉग घेतला की हा नंबर काय तो पुढे मल्टिप्लायला येतो. सो आपल्याला मिळालं लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 अपॉन एक्स आणि लॉग ऑफ ए एक्स प्लस बी एक्स प्लस सीचा पॉवर एक्स डिवाइड बाय 3. बघा क्वेश्चन कशामध्ये चेंज झालेला आहे. क्वेश्चन आपला चेंज झालेला आहे 1 अपॉन एक्स. आता हा काय होता इन्फानाईट. हा 1 अपॉन एक्स काय होता इन्फानाईट. इथे काय होतं लॉग 1. तर लॉग 1ची व्हॅल्यू किती असते 0. तर हा झाला 0 इंटू इन्फानाईटचा फॉर्म. हा काय झाला 0 इंटू इन्फानाईटचा फॉर्म. याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. कसं सिम्प्लिफाय करण्यापेक्षा म्हणण्याचा अर्थ की त्याला आपण फक्त लिहायची पद्धत चेंज करतो आणि तो लिनियर कसा आहे बघा. आता लिमिट एक्स टेंड्स टू 0 या लॉग ऑफ एचा पॉवर एक्स बीचा पॉवर एक्स सीचा पॉवर एक्स अपॉन 3 आणि टोटल डिवायडेड बाय एक्स केलं. ओके, आता बघा काय झालं खास गोष्ट याच्यामध्ये. वरती लॉग 1 होतं तर लॉग 1ची व्हॅल्यू किती होते 0. खाली किती आहे 0. हा कुठला फॉर्म झाला 0 बाय 0चा फॉर्म. जेव्हा कधी आपल्याकडे 0 बाय 0चा फॉर्म असतो आपण तिथे काय अप्लाय करतो एल हॉस्पिटल रूल किंवा कॉचीज रूल. ठीक आहे, जो तुम्ही प्रिफर करता बोलायला ते प्रिफर करा. आपण काय म्हणू शकतो अप्लाय एल हॉस्पिटल किंवा कॉचीज रूल जे असेल ते तुम्हाला आवडतं ते. सो अप्लाय एल हॉस्पिटल्स रूल किंवा तुम्ही जे यूज करतो तुला आपण म्हणतो कॉचीज रूल. ठीक आहे, कॉचीज रूल. तर न्यूमरेटरला आपण सेपरेट डिफरन्शिएट करतो आणि डिनॉमिनेटरला सेपरेट डिफरन्शिएट करतो. सो आपल्याला काय मिळालं लॉग ऑफ एल इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता पहिले लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय होणार 1 अपॉन जी व्हॅल्यू आहे ती तशीच ए एक्स प्लस बी एक्स सीचा पॉवर एक्स आणि खालची व्हॅल्यू वरची व्हॅल्यू खाली. सो 3 बाय हे झालं आपलं पहिलं डेरिव्हेटिव्ह. नंतर आतमधलं डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार तोच राहते. सोबत काय येते लॉग ए प्लस इथे काय होणार बीचा पॉवर सेम लॉग एक्स सॉरी लॉग बी. सी सोबत पण सीचा पॉवर एक्स प्लस इंटू लॉग सी इंटू लॉग सी. हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. टोटल डिवायडेड बाय किती झालं आपलं टोटल डिवायडेड बाय 3 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होणार 1. तर बेसिकली बघा आपल्याकडे काय राहिलेलं आता अवेलेबल एकदम सोपा आहे. लॉग एल इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. आपल्याकडे जी गोष्ट अवेलेबल आहे ती अशी आहे डिनॉमिनेटर काही बाकी राहिलेलं नाही आहे. सो 3 टाइम्स ए टू दी पॉवर एक्स बी टू दी पॉवर एक्स आणि सी टू दी पॉवर एक्स ही झाली एक टर्म आणि सोबत ए टू दी पॉवर एक्स
log a plus b to the power x log b plus c to the power x log c and divide by सगळं डिवाइड बाय 3 एकदम सिंपल. आता हा 3 आणि हा 3 डिवाइडमध्ये आहे, मल्टिप्लायमध्ये आहे, हा कॅन्सल झाला. ह्या गोष्टी बाहेर आपल्याकडे आहे. आता जरी आपण लिमिटची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा तर 0 होणार नाही, हा 1 होते, हा पण 1 1, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये कुठलाही 0 येत नाही. जर डिनॉमिनेटरमध्ये 0 येत नाही तर आपण काय करू शकतो, डायरेक्ट इथे लिमिट अप्लाय करू शकतो. सो अप्लाइंग लिमिट अप्लाय करणं म्हणजे काय, एक्सच्या ठिकाणी एक्स इक्वल्स टू 0 पुट करतो. एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही 0 पुट केलं तर बघा तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर काय मिळाला होता. एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा, तुम्हाला मिळालं लॉग ऑफ लिमिट एल इज इक्वल्स टू, लिमिट लिहायची गरज नाही कारण की आपण व्हॅल्यू पुट केलेली आहे. हा झाला आपला एचा पॉवर 0 लॉग ए, बीचा पॉवर 0 लॉग बी, सीचा पॉवर 0 log c divided by a चा पॉवर 0 प्लस b चा पॉवर 0 प्लस c चा पॉवर 0. थोडं आपण सांगितलं की कुठल्या नंबरचा पॉवर 0 असेल याचा अर्थ काय, त्याची व्हॅल्यू 1. सो डिवाइड बाय 1 प्लस 1 प्लस 1 3 झालं, हा 1 झाला, 1 इंटू 1 हा झाला लॉग ए, हा झाला लॉग बी, हा झाला लॉग सी. लॉगची प्रॉपर्टी आहे, जेव्हा कधी आपण 3 नंबरला लॉगमध्ये जर लॉगची ॲडिशन असेल तर आपण आतमध्ये मल्टिप्लाय लिहू शकतो, तर मल्टिप्लिकेशन असेल आतमध्ये त्याला लॉगच्या ॲडिशनमध्ये लिहू शकतो. तर मी इथे काय लिहिणार आहे, हा झाला लॉग एल इक्वल्स टू लॉग ऑफ ए बी आणि सी, आणि याच्यासमोर मल्टिप्लायला 1/3 आहे. लॉगच्या समोर जे पण मल्टिप्लायला असते ते ॲक्च्युअलमध्ये त्याचा पॉवर असतो. आपल्याला मिळालं लॉग ऑफ एल इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए बी सीचा पॉवर 1/3. दोन्ही साईडला लॉग आहे, आपण काय करू, टेकिंग अँटीलॉग. अँटीलॉग म्हणजे काय होतं, लॉगचा इन्व्हर्स घ्यायचा. जो आपण लॉगचा इन्व्हर्स घेईल लेफ्ट साईडला आपल्याला लिमिट एल राहणार, इथे पण लॉग होऊन कॅन्सल. आपल्याला मिळालं ए बी सीचा पॉवर 1/3. ही व्हॅल्यू काय झाली आपली लिमिटची फायनल व्हॅल्यू.